नमस्कार. आज आपल्याला बनवायचं आहे वांग्याचं भरीत. ही बघा, ही वांगी ही मी 2 घेतली आहे. अर्धा किलो आहे साधारण. आणि मी तिला तेल लावून घेतलं आहे. आणि एक मी ओव्हनमध्ये भाजणार आहे आणि एक मी गॅसवर भाजणार आहे. त्याकरता काय करायचं आहे, याला असे सुरीने आतमध्ये असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे वांगं फुटत नाही. असे 5-6 ठिकाणी थोडे थोडे होल पाडून घ्यायचे, म्हणजे वांगं पण आपलं चांगलं भाजलं जाईल. त्याकरता मी हे मीडियम साईजचे 4 कांदे भाजून घेतलेले आहेत. हे बघा, ह्या मीडियम साईजचे 4 मी कांदे हे कापून घेतलेले आहेत. हे मी बोरं घेतलेले आहे. मी टोमॅटो घालत नाही आहे त्यात. हे बोर आहे. हे मी असे बारीक 2 कापून घेतलेले आहे बोरं. हे बघा, ही मी घेतली आहे कोथिंबीर त्यात घालण्याकरता. ही मी घेतली आहे कांद्याची पात. हे बघा, ही कांद्याची पात घेतलेली आहे मी. ही कापून घेतलेली आहे. 1 वाटी आहे. हे मी हिरवे वाटाणे ओले घेतलेले आहेत, अर्धी वाटी आहे ते. हे मीठ घेतले आहे, 1 टेबलस्पून आहे मीठ. आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घालू शकतो. हे हळद 1 चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे. ही जिऱ्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा. धण्याची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. हा मी हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता हा ठेचा घेतलेला आहे 1 चमचा. म्हणजे या 4 ओल्या मिरच्या आहेत, 4-5 पाकळ्या लसूण आणि पाव इंच आलं हे मी बारीक करून घेतलं आहे. हा आलं लसूण पेस्ट आहे, ही मी घेतली आहे अर्धा चमचा. आणि हे तेल आहे. आता आपल्याला आधी काय करायचं आहे, वांगं भाजायला ठेवायचं आहे. एक मी गॅसवर भाजायला ठेवते आणि एक ओव्हनमध्ये टाकणार आहे. आता आपण ते वांगं भाजून घेऊया. हा बघा, इथे मी गॅस पेटवला आहे आणि हे वांगं भाजायला टाकलं आहे. बारीक गॅसवर भाजायचं आहे. असं दांडी धरून आपण असं हे थोडं भाजत आलं की फिरवायचं आहे. बारीक गॅसवर भाजल्यामुळे काय होतं, ते आतून पण छान शिजलं जातं. हे बघा, त्याचा साधारण धूर यायला लागला की आपण असं फिरवायचं आहे ते वांगं. म्हणून ही मी दांडी ठेवली आहे. नंतर आपण दांडी काढून टाकणार आहोत. पण दांडी ठेवल्यामुळे काय होतं, आपल्याला असं पकडायला मिळतं. किंवा तुम्ही तिथे सुरी घालून पण भाजू शकतात. असं फिरवत राहायचं आहे. साधारण याला 3 ते 4 मिनटं लागतात ही वांगं भाजायला. तोपर्यंत आपण हे वांगं भाजते तोपर्यंत कांदा परतायला टाकूया. वांग्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे, नाहीतर ते पूर्ण काळं होऊन जाईल. हे बघा, एकीकडे मी पॅन तापत ठेवते, तो मी दाखवते आणि आपण कांदा परतायला ठेवूया. हे बघा, हे ओव्हनमधलं वांगं बघा, हे 3 मिनटात छान भाजून झालेलं आहे. बघा, हे बघा नरम झालं आहे. आणि आपलं गॅसवरचं अजून भाजतं आहे, ते भाजून झालेलं नाही. आता आपण कांदा परतायला घेऊया. तेल आपलं तापलेलं आहे बघा. त्यात आपल्याला टाकायची आहे मोहरी. मोहरी तडतडल्यावर टाकायचे जिरे. दोन्ही पण आपल्याला 1-1 टीस्पून घालायचं आहे. त्याचा छान वास सुटला पाहिजे मोहरी जिऱ्याचा. तेल भरपूर घालायचं आहे. मी 6 चमचे तेल छोटे घातले, म्हणजे डाळीचा आपला हे बघा 3 चमचे तेल घातलेलं आहे. मग ते भाकरीबरोबर वांग्याचं भरीत एकदम छान लागतं. हे बघा, मोहरी छान तडतडली आहे. मोहरी तडतडल्यावर गॅस कधी बारीक करायचं, म्हणजे आपले जिरे जळत नाहीत. आता त्यात घालायचे आहे जिरे. तर जिरे पण आपले बघा वरती आले लगेच भाजून. आता यात घालायचे 4 कांदे बारीक कापलेले. गॅस मोठा करायचा आहे टाकल्यावर. आणि कांदा छान तेलात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता यातच आपल्याला घालायचे आहे हे अर्धी वाटी ओला वाटाणा.
हे बघा, म्हणजे वाटाणा शिजून निघेल. कारण आपली वांगी भाजलेली आहे, मध्ये आपल्याला नंतर मग काही भाजायचं शिजवायचं नाही आहे, त्यामुळे हा याच्यातच घालायचा आहे. आता हे साधारण आपल्याला 5 मिनटं हे परतवून घ्यायचे, साधारण गुलाबी होईपर्यंत. त्यात आपण घालणार आहोत मीठ, म्हणजे कांदा कसा पटकन शिजतो. हे बघा, 1 टेबलस्पून मी मीठ घालते. त्यामुळे काय होतं, कांदा पटकन शिजतो आणि लवकर होतो. तर आपण हे शिजवून घेणार आहोत. हे मी झाकण ठेवलं आहे. हे बघा, झाकण ठेवलं आहे म्हणजे आणखी पटकन होईल आपलं. कांदा शिजेपर्यंत आपल्याला ही वांगी सोलून घ्यायची आहे. हे ओव्हनमधलं वांगं आहे आणि हे गॅसवर भाजलेलं वांगं. आता आपण याची साल काढून घेऊया. हे बघा, अशी वांग्याची साल ही आपण अशी काढून घ्यायची आहे. मी सगळ्या वांग्याची आता साल काढून घेते. हे बघा, ते थोडं थंड झाल्यावर काढायचे आहे. मी ही काढून घेते. हे बघा, आपलं वांगं छान झालेलं आहे. आता आपण याने बारीक करून घेऊया, किंवा मग तुम्ही पावभाजीचं आपलं असं त्याने पण बारीक केलं तरी चालेल. मी छान हे असं बारीक करून घेते. आता आपण कांदा बघूया. कांदा आपला झालाच असेल. हे असं छान बारीक करून घ्यायचं आहे. एकदम छान शिजलेलं आहे, त्याच्यामुळे याला काही जास्त हे करायची गरज नाही. आता आपण कांदा बघूया शिजला का. हे असे देठ काढून, साल काढून फेकून द्यायची. हे बघा, झाकण काढूया. बघा, कांदा पण छान झालेला आहे आणि वाटाणे पण त्यातले शिजलेले आहेत. हे बघा, कसा वाटाणा दबतोय. एकदम छान शिजलेला आहे आणि कांदा पण झाला आहे. आता आपण याच्यात अशी मध्ये जागा करायची, सगळं तेल मध्ये येईल पॅनमध्ये. त्यात आपण आता घालायची आहे हे आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा घेतलेली. ही अशी तेलात छान हलवून घ्यायची आहे. बघा, वास सुटला आहे छान मस्तपैकी. ह्याच्यात आपण आता हा ठेचा पण घालायचा आहे. हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता 1 टेबलस्पून घेतला आहे मी तो. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर आणखी घेऊ शकता आणि कमी तिखट असेल तर कमी करू शकतात. किंवा तुम्हाला कापून जर मिरची घालायची असेल तर तुम्ही कापून पण घालू शकतात. हे असं छान वास येईपर्यंत परतायचं आहे. मिरचीचा बघा वास सुटलेला आहे. वाव, मस्त वास आला आहे. कांद्यामुळे एकदम असा गोडसर वास आला आहे. वाटाणे आहे त्याच्यात. आता याच्यात आपण सुके मसाले घालूया. ही 1 चमचा हळद आणि पाव चमचा हिंग हे घालूया. छान मस्त हळदीचा रंग तेलात उतरू द्यायचा आहे. हा बघा, मस्त आला आहे. यात घालायचे अर्धा चमचा जिरा पावडर. ही धण्याची पावडर 1 चमचा आणि ही कांद्याची पात आहे ही पण घालायची आता. आणि ही बारीक गॅस करून 1 मिनिटभर थोडीशी शिजू द्यायची आहे. 1 मिनिट किंवा अर्धा मिनिटात होईल. गॅस बारीक करायचा आहे आणि आपण हिला आता थोडीशी तेलात शिजू देऊया. वास खूप छान सुटलेला आहे. अजून तो वांगी बाकी आहेत. वांगी घातल्यावर तर एकदम छान वास सुटेल. आपण याच्यावर झाकण ठेवूया. कांद्याची पात झाली का बघूया झाकण काढून. झाली आहे कांद्याची पात, कलर बदलला आहे. आता याच्यात आपल्याला हे बघा, ही बोरं मी कापून घेतली आहे. टोमॅटो घालणार नाही आहे. कांद्याची पात आपली परतून झालेली आहे. यात आता ही बघा, ही बोरं मी टोमॅटो घालणार नाही आहे. ही बोरं घातली आहे कापून. या बोराने एकदम छान चव लागते. ही पण आपल्याला परतून घ्यायची आहे. यात आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तरी अर्धी वाटी आहे ही
कोथिंबीरेचा पण रंग आणि वास, रंग छान दिसतोय, वास पण सुटला आहे बघा. एकदम छान हिरवी हिरवी कोथिंबीर आहे बघा. ही भाजी कशी दिसते आहे, मस्त. सगळं छान परतून झालंय. आता याच्यात आपल्याला घालायची आहे वांगी. हे बघा, ही वांगी बारीक करून घेतली आहे. छान असं हलवून घ्यायचं आहे. गॅस थोडा मध्यम करायचा आहे. मस्त वांग्याचं भरीत आपलं इथे तयार झालेलं आहे. हे भरीत तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकतात. कुठलीही भाकरी किंवा रोटी बरोबर खूप छान लागतं हे. बघा, याचा रंगही किती छान झाला आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपलं मिक्स करून झालं आहे. तर त्याला गॅस बारीक करायचा आहे आणि अर्धा मिनिटभर सगळं मिक्स होईपर्यंत झाकण ठेवायचं आहे. बघा, झाकण उघडल्या उघडल्या एकदम भरीताचा खमंग वास सुटलेला आहे. वाव, एकदम छान झालेला आहे वांग. आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी ओलं खोबरं टाकायचं आहे, म्हणजे वांग्याच्या भरीताची चव आणखीनच छान होईल. बघा, आपल्या इथे वांग्याचं भरीत आता तयार झालं आहे. खूप छान लागतं हे वांग्याचं भरीत. बघा, आता मी गॅस बंद करते. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, मी हे प्लेटमध्ये असं काढून घेते आहे. हे आपलं वांग्याचं भरीत खूप छान झालेलं आहे. याच्यावर अशी थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग करता आणि थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. त्यात आपण घातलेलंच आहे, म्हणजे कसं मुलांना खायची इच्छा होते असं. त्यात आपण घातलंच आहे. ही वांग्याची भरीत एकदम छान झालेलं आहे. हे तुम्ही नक्की करा. आणि कसं झालं वांग्याचं भरीत ते मला कमेंट बॉक्सला जरूर कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही मला कळवा. आणि आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्याच्यावर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.